जय जय रघुवीर समर्थ. चला तर आज बाहेर गेले होते बाजारात भाजी घेण्यासाठी. खूप दिवसांनी भाजी घ्यायला चालली होते आणि भाजी घेऊन घरी येत असताना मुलांनी फोन करून सांगितलं होतं, मम्मी पाणीपुरी बनवायची आहे, तिखट पाणी गोड पाणी घेऊन ये. घरी बनवण्यासाठी काही टाईमच नव्हता, का तर बाजारातून यायचं होतं ना. अगोदर काय वाटाणे वगैरे भिजत घातले नव्हते, म्हणून म्हणलं चला तर मग आता खायची इच्छा झाली तर मग पाणीपुरीच बनवूया. आणि खूप दिवस झालं पुऱ्याचं पाकिट घरात आणून ठेवलेलं होतं, त्यामुळे पाणीपुरी खावं अशी मुलांना इच्छा होत होती, पण मला काही जमतच नव्हतं. खूप दिवस झालं पाणी बनवायचं, शेवटी विकतच आणावं लागलं. म्हणून पाणी घेऊन आली होती बाजारातनं, भाज्या वगैरे आणून ठेवल्या आणि मुलांना म्हणलं पेरू खाऊन घ्या, तवर पुऱ्या तळून घेते, मग आपण पाणीपुरी खाण्यासाठी घेऊ. म्हणून मी मस्त कढईत ठेवून तापत पुऱ्या तळायच्या चालल्या होत्या. बघा किती छान पुऱ्या टम्म फुगून आलेल्या आहेत आणि त्याही पुऱ्या एका पाटीभरून तळून झाल्या आणि पुऱ्या सगळ्या घेतल्या पाटीत काढून. आणि मुलांचं चाललं होतं मस्त पुऱ्या फोडायच्या, गोड पाणी तिखट पाणी शेव घेऊन त्यात कांदा टाकून खायचं. माझं आपलं ताटभर पुऱ्या फोडून त्यात गोड पाणी तिखट पाणी शेव टाकून सगळ्यांना द्यायचं चाललं होतं. सगळ्यांना देता मग मी पण एखादी पुरी खाऊन घेत होती, पण तेवढ्यात सगळ्यांना ती पाणीपुरी जाम आवडली होती आणि सगळ्यांनी खूप छान पाणीपुरीचा स्वाद घेतला होता. आता मी पण खाणार होती आणि तुम्हाला पण खायची असेल तर तुम्ही पण या आमच्याच पुऱ्या खाण्यासाठी. आणि पाणीपुरी खात असताना तेवढ्यात राजवीर पण आला होता आमच्या इथं. त्याला ये ना म्हणलं, म्हणून त्याला पुरी खायला बोलवत होती. तोही पुरी खाण्यास आमच्यामध्ये सामील झाला होता आणि त्यालाही मी पाणीपुरी दिली होती आणि आम्ही पण खाल्ली होती. चला